चित्र आहे मित्रांनो. मित्रांनो आता रात्रीचे 1 वाजले आहेत आणि 1 वाजल्यापासून आता रात्रीचा एवढा टाइम असला तरी पण मनोज दादा जरांगे पाटलांना जो शिवनेरी किल्ल्यावर आपल्या सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने मित्रांनो वाहतूक चालू आहे. तर 1 वाजल्या म्हणजे खरं जर सांगायचं जर आता मनोज जरांगे पाटील नगरच्या मागच आहेत तरी सुद्धा ट्रॉफिक एवढी जास्त आहे. आणि खरं जर सांगायचं जर मित्रांनो तर मनोज जरांगे पाटलांना आणि आपल्यांना देखील माहिती आली की शासनाने आझाद मैदानावर आपल्याला हे दिले नाही, परवानगी दिली नाही. हे मित्रांनो साफ साफ खोटं आहे. शासनाने परवानगी दिली आणि खरं जर सांगायचं झालं तर आता या 4 घंट्याखाली शासनाने आपल्याला परवानगी पण याच्या माध्यमातून दिली, पण आपल्याला मराठ्यांना कसं रोखता येईल हे एक देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपल्या मराठा समाजाला कसं अडवायचं, त्यामुळे या देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं होतं. तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की हे दादा आपले आलेले आहेत पंढरपूरहून. नमस्कार. मी पंढरपूरवरून या मोर्चामध्ये सामील झालो आहे. पंढरपूरमधून आम्ही करमाळा मार्गे आता नगरमध्ये आहे. नगरमध्ये आम्ही या मोर्चामध्ये जाण्यासाठी सहभागी घेतला होता. आम्हाला वाटलं होतं की आम्ही पुण्याला जाण्यापेक्षा आम्ही नगर मार्गे मोर्चामध्ये सहभागी होऊन आम्ही मोर्चात जायचा असा केला होता. पण आता रात्रीची 1 वाजलेत. आम्ही कमीत कमी इथं 5-5:30 वाजता पोहोचलोय. 5 वाजल्यापासून आम्ही मोर्चाची वाट म्हणजे मी करतोय, गाड्या बघतोय. 5 वाजल्यापासून दुपारी 2 वाजल्यापासून लोक सांगतात दुपारी 1-2 वाजल्यापासून ही रांग चालूच आहे प्रत्येक पुढे गाड्या. कमीत कमी आतापर्यंत नाही म्हणत तर साधारणपणे 2-3 लाख गाड्या गेल्या असतील आतापर्यंत इथं दुपारी. अजून मोर्चा तर पूर्ण मेन मोर्चा तर मागच आहे, पाठीमागच आहे, आलाच नाही अजून. आम्ही वाट बघतोय. आता रात्रीची 1 वाजलेत अजून पोहोचले नाही तिथं. एवढा वेळ झाला तरी चालूच आहे. गाड्या भरपूर गेल्या आहेत पुढं मागणीसाठी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांची भाषा करत आहेत. ते म्हणाले पोलीस मराठा समाजाचं जे आंदोलन उपोषण जे हँडल करतील त्यांना तुम्ही काय सांगता? नाही ना, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढं सांगू इच्छितो की ज्यावेळेस एवढी जनता ही उतरते रस्त्यावरती, एवढा मॉब रस्त्यावर उतरते, त्यावेळेस त्यांनी पण विचार करायला पाहिजे की बाबा खरंच या मागास म्हणजे मराठा समाजामध्ये जे काय हे आहेत मागासले म्हणजे आहेत, जेव्हा जे काय 4-2 बोटावर मोजण्याजोगी जर तुम्ही हे करत असाल, पण ते बघू नका. तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे बघा आणि त्याच्यानुसार त्यांना जे काय आरक्षण मागणी आहे त्यांची त्याप्रमाणे त्यांना द्यावी ही विनंती माझी त्यांना. आता दादा तुम्ही जे म्हणता एवढ्या गाड्या या रस्त्याने गेल्या तर तुम्हाला नेमकं काय वाटते आझाद मैदानावर आपली पब्लिक किती राहील? आझाद मैदान पुरणारच नाही. मुंबई अख्खी जाम होणार. आझाद मैदान तर त्या सोडून आझाद मैदानावर उभा राहायला पाय ठेवायला जागा नसणार. आता सध्या नसणार एवढं मी सांगतो तुम्हाला. आणि मग हे देवेंद्र फडणवीस डायरेक्ट पोलीस पाहून घेतील असे म्हणतायत. तर मग असं यांचं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं तुम्हाला? पोलीस बांधव आता मी बघितलं दुपारी आमच्या तिथं बसलो होतो आम्ही. पोलीस बांधव स्वतः ते म्हणतात की तुमची मागणी योग्य आहे, आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही, आमचे कायद्याने हात बांधलेत म्हणून आम्ही शांत आहे, फक्त एवढं तेच म्हणतात. त्यांनी आम्ही म्हणतो ते म्हणले एक तर अधिकारी आम्हाला म्हणले की आम्ही तुमच्या सेवेसाठीच आलोय म्हणले, तर तुम्ही बिनधास्त जावा म्हणले, काय अडचण नाही म्हणले. आता हे जे हाती विरोध करतायत, सदावरती विरोध करतायत, मग हे सदावरती जे विरोध करतायत ते म्हणतात मुंबईला येऊ नका, मुंबईला येऊ नका. मग याच्या काय बापाचा मुंबई आहे काही? सदावर्तेच कसं आहे, सदावर्ते हा फक्त त्याला कोणतरी बोलायला लावतंय, फडणवीस साहेबच बोलायला लावते, दुसरे कोण बोलायला लावणार आहेत? सदावर्ते काय तो काय ही करत नाही, तो काय न्यायालयाची भाषा फक्त बोलतोय, पण तो काय बरोबर बोलतोय का? आज मनोजदादांना जी उपोषणाची तिथं ही दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे, तिथं कुणी उपोषण करण्यासाठी ते ग्राउंड ठेवलेलं आहे सगळ्यासाठी. लोकशाही जगत असताना सगळ्यांना अधिकार आहे, तो हक्क आहे आणि सगळ्यांनी त्याचं पालन करतात म्हणून दादा. पण दादांचं म्हणणं आहे सर्वांचे बोलायला होते म्हणजे हात्या असतील, सदावर्ती असतील, हे सर्वांना बोलणारा म्हणजे फडणवीस साहेबच आहेत. आणि माझं सुद्धा असं फडणवीस साहेबांना एक सांगणं आहे की मराठे हे कधी एकत्र येत नाहीत आणि एकत्र जर आले साहेब तर हे मोजता पण येत नाही, एवढं मराठ्यांचं निश्चित आहे. तर दादा तुमचं काय मत आहे? मराठी मुंबईत किती येणार? आसपास 4 ते 5 कोटीच्या पुढे जनता कमसे कम कमीत कमी 4 ते 5 कोटीच्या पुढे जाणार म्हणजे जाणार. कारण आम्ही बघतोय किमान 4 वाजल्यापासून आम्ही ह्या रोडला आहे, कमसे कम एक 7-8 हजार तर गाड्या आमच्या समोर गेलेल्या. अजून ताफा मागे आहे, अजून जरांगे पाटलांचा ताफा मागे आहे, खूप मोठा ताफा आहे त्यांचा. आता मित्रांनो तुम्ही जो लाईव्ह जरांगे पाटलाचा जो ताफा बघताय तो तर खूप मोठा आहे आणि दादा सांगताय तिथून 4 ते 5 हजार गाड्या इथून गेल्या असतील. मग विचार करा, देवेंद्र फडणवीस साहेबांना समजायला पाहिजे की एवढा मराठा समाज जर मुंबईत आल्यानंतर काय होणार, ही पुढची नेमका तर मुंबईत एवढा समाज आल्यानंतर पुढची म्हणजे परिस्थिती काय होणार दादा? मुंबईत गेल्यानंतर खूप बिकट होणार आहे, खूप बिकट होणार आहे. आता मुंबई ऑलरेडी एवढं ट्रॅफिक भाग आहे, त्यात एवढी गर्दी हे मुंबईमध्ये म्हणजे खेच होणार नाही.
शक्य नाही. शक्यच नाही होणार. आझाद मैदान पुरणार पण नाही. तसले 10 जरी मैदान आले तरी पुरणार. आणि आता मित्रांनो, आताचा पिरियड म्हणजे हा गणपती उत्सवाचा पिरियड आहे. आता गणपती आणि म्हणजे मुंबईमध्ये आधीच गणपतीच्या याच्यामध्ये खूप गर्दा असतो आणि हा मराठा समाज एवढा म्हणल्यावर मुंबईची अवस्था फार बिकट होणार आहे. हा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शिवनेरी किती मराठी येतील.